साबुदाणा वडा, ड्रायफ्रूट, मिल्कशेक हे काही ठराविक पदार्थच आहेत जे महाशिवरात्रीच्या उपवासाच्या थाळीमध्ये असते. पण साबुदाणा वडे करायला लागलं की वडे तेलामध्ये फुटतात, नाहीतर तेलकट तरी होतात. तर त्याकरता काय करायचं? साबुदाणा कसा भिजवायचा, बटाटे कसे उकडवायचे ह्याच्या संपूर्ण टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे वडे तेलात फुटणारही नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे वडे हे बघा तयार होतात. ह्या सगळ्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर हा साबुदाणा मी रात्री भिजत ठेवला होता. साबुदाणा आपल्याला कसा भिजवायचा आहे? साबुदाणा भिजवताना नेहमी वरती 1 इंच एवढं पाणी, म्हणजे आपल्या बोटाचं 1 पेर एवढं पाणी राहील एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्त पाणी घालायचं नाहीये. त्यामुळे हे बघा आपला साबुदाणा असा मोकळा आणि सुटसुटीत होतो. हे बघा अशा प्रकारे आपला साबुदाणा भिजला गेला पाहिजे. एकदम बोटाने चेपेल असा, एकदम असा बारीक होईल असा साबुदाणा आपला भिजला गेला पाहिजे. साबुदाणा जर नाही नीट भिजला तर काय होतं, वडे तेलकट होतात आणि तेलात फुटूही शकतात. त्यामुळे साबुदाणा नीट भिजवून घ्यायचं. तर हे बघा अशा प्रकारे मोकळा मोकळा तुमचा साबुदाणा भिजला गेला पाहिजे. तर आता हा मी एका प्लेटमध्ये टाकून घेते. आता इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. जेवढा आपला साबुदाणा आहे त्याच्या अर्धे बटाटे इथे घेतले पाहिजेत. हे याचं परफेक्ट प्रमाण आहे. आता बटाटे आपल्याला कसे उकडायचे? बटाटे आपल्याला जास्त उकडवून घ्यायचे नाहीयेत, त्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं नाही पाहिजे. हे बघा असे हाताने सहज मॅश होतील अशा प्रकारे तुम्हाला बटाटे उकडून घ्यायचे. कारण बटाट्यांमध्ये जर पाणी राहिलं आणि ते जर साबुदाण्यामध्ये गेलं तर वडे आपले तेलात फुटू शकतात, तेलकट होऊ शकतात वडे. त्यामुळे बटाटे आपल्याला नीट उकडून घ्यायचेत. हे बघा जास्त आपल्याला उकडून घ्यायचे नाहीयेत. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. हे शेंगदाणे मी भाजून याचं बारीक असं कूट करून घेतलंय. तर हे पण ह्याच्यावर आपण घालून घेऊयात. त्याचबरोबर आता हे मी घेतलेलं आहे मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर नाही, आपण जी बाजारातून आणतो ती मिरची पावडर नाही, आपण जी घरी मिरची आणून जी सुकवतो ना, जी लाल होते ना, त्याची मी पावडर केलेली आहे घरी. ह्यामुळे आपल्या वड्यांना खूप छान चव येते. तर त्यानंतर ह्यामध्ये मी घालते चवीपुरतं मीठ आणि हे सर्व आपल्याला असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता हे बॅटर आपल्याला प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचे. आता हे वड्यांचं पूर्ण मिश्रण जे आहे ते पण प्रॉपर असं मिक्स नाही झालं, एकजीव नाही झालं तरी सुद्धा वडे तेलामध्ये फुटू शकतात, मोकळे मोकळे होऊ शकतात. तर हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे याचा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. तर हे बॅटर आता आपण एक 10 ते 15 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात. तर सर्वात पहिले इथे मी घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं, त्याचबरोबर 8 ते 10 हिरव्या मिरच्या. तुम्ही ह्या जागी पोपटी मिरच्या सुद्धा वापरू शकता, पण मी तिखट चटणी करते म्हणून हिरव्या मिरच्या घेतल्या. त्याचबरोबर शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट. आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं वाटून घ्यायचंय. उपवासाची चटणी ही खूपच छान लागते, तुम्ही नक्की घरी करून बघा. तर आता हे सर्व असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचे. त्याचबरोबर यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी. त्यानंतर आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तुम्ही ह्या जागी इथे तूपसुद्धा वापरू शकता, तुपाने सुद्धा चव खूप छान येते. तर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक वाटलेली चटणी जी आहे ती घालून घ्यायची आणि ती व्यवस्थित आपल्याला असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत, म्हणजे चटणीचा कच्चेपणा जाईपर्यंत असं मीडियम ते स्लो गॅसवरती असंच कंटिन्यू परतवत राहायचंय. हे बघा अशा प्रकारे. आता काही जण उपवासाला कोथिंबीर आणि जिरं सुद्धा वापरतात, तर तुम्ही इथे जिरं आणि कोथिंबीर घालून डायरेक्ट वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर हे बघा आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त छान परतवून झालेली आहे. चटणी छान परतवल्याच्या नंतर आता यामध्ये मी घालते थोडंसं पाणी. पाणी घालून आपल्याला याची छान अशी मस्त आमटी करून घ्यायची. हे बघा तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता. आता आमच्याकडे थोडंसं घट्ट लागतं म्हणून मी इथे फक्त 2च ग्लास पाणी घातलेले आहे. तुम्ही ह्या जागी 3 ते 4 ग्लास पाणी घालू शकता. आता हे सर्व आपल्याला परत असं मस्त मिक्स करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे
हे बघा आमटी पातळ झालेली आहे। आता आपल्याला ह्याला एक 5 मिनिटाकरता अशी उकळ काढून घ्यायची आहे। तर हे बघा आपल्या आमटीला एक छान अशी मस्त उकळ आलेली, तुम्ही बघू शकता इथे केवढी मस्त उकळ आलेली आहे। तर इथे आता आपली उपवासाची आमटी जी आहे ती तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे केवढी मस्त तिखट अशी मस्त उपवासाची आमटी तयार झाली। तुम्ही महाशिवरात्रीला ही आमटी नक्की करून बघा। आता आपल्याला वडे तळून घ्यायचे, त्याकरता इथे मी एक तुम्हाला टिप देते। वड्यांचं बॅटर हाताला चिकटू नये म्हणून इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता हे बघा थोडासा गोळा उचलून आहे ना, हे बॅटर बघा अजिबात हाताला चिकटत नाही आणि असं छान गोळा करून घ्यायचा याचा। हे बघा असं दाबून दाबून असं अलगद सर्व साईडने असा गोळा करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला त्या गोळ्याला असं फ्लॅट करायचंय आणि मध्ये ना असं एक ना मेदू वड्यासारखं असं मध्ये होल करायचे। हे बघा अशा प्रकारे, आणि साईड जे सुटतात ना ते आपल्याला असे जवळ आणायचे। हे बघा जशा प्रकारे मी करते तसंच, कारण का साईड जर सुटले तर आपले वडे तेलामध्ये सुटू शकतात, त्याच्यामुळे हे असं साईड सुद्धा आपल्याला असे एकत्र आणून घ्यायचे। हे बघा अशा प्रकारे असे मी आता सर्व वडे जे आहेत ते करून घेते। तर आपले सर्व वडे मी करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे। आता तेल हातावर येऊ नये म्हणून तुम्हाला वडे सोडायची एक पद्धत दाखवते। हे बघा झाऱ्यावरती असा एक वडा ठेवून तुम्ही एक एक वडा असा सोडू शकता, पण मी असं हातानेच सोडून घेते। आता इथे सर्वात महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे वडे तळताना अजिबात गॅस फास्ट किंवा स्लो ठेवायचा नाहीये, फक्त गॅस मध्यमच ठेवायचा आहे। गॅस फास्ट ठेवला तर काय होतं, आपले वडे पटकन बाहेरून करपतात आणि आतमधून होत नाहीत, आणि स्लो ठेवला तर वडे तेल पितात। त्यामुळे गॅस तुम्हाला मध्यम करूनच वडे तळायचे। तर हे बघा आपले कुरकुरीत वडे जे आहे ते तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे केवढे मस्त वरतून कुरकुरीत आणि क्रिस्पी दिसत आहेत। तर हे बघा आपली महाशिवरात्री स्पेशल साबुदाणा वड्यांची थाळी जी आहे ती तयार झालेली आहे। आपली शेंगदाण्याची आमटी जी आहे ती सुद्धा तयार झालेली आहे। तर ती मी इथे सर्व करून घेते। त्याचबरोबर गरमागरम कुरकुरीत आणि आतमधून लुसलुशीत असे साबुदाण्याचे वडे तुम्ही बघू शकता इथे। महाशिवरात्री स्पेशल झटपट बटाट्याचा चुरा फक्त 10 मिनिटात तयार होतो, असा कुरकुरीत चुरा पण मी आता 4 दिवसापूर्वी अपलोड केलेली आहे रेसिपी, तर तुम्ही ती सुद्धा बघू शकता। तर हे बघा आपली साबुदाणा वड्यांची प्लेट जी आहे ती तयार झालेली आहे। केवढी छान अशी मस्त आपली प्लेट दिसते। जर तुम्हाला ही संपूर्ण टिप्सने अचूक प्रमाणात भरलेली रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।